2023 या वर्षाला आपण निरोप देतोय. या वर्षामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. 2023 या वर्षाला निरोप देताना आपण एक नजर टाकूया या वर्षामध्ये लग्नबंधनात अडकलेल्या कलाकारांच्या ग्रँड वेडिंगवर. झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता ऋतुराज फडके या वर्षामध्ये लग्नबंधनात अडकला. 27 जानेवारी 2023 रोजी ऋतुराजनं प्रीतीबरोबर लग्नगाठ बांधली. 4 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर ऋतुराज प्रीतीनं लग्न केलं. ऋतुराज नेहमीच प्रीतीबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. एका पोस्टमध्ये त्याने प्रीती तू माझ्या आयुष्यात आलेली एक परीस आहेस असा तिचा उल्लेख केला होता. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवून वेड लावणारी वनिता खरात फेब्रुवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकली. सुमित लोंढे बरोबर तिनं 2 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केलं. वनिता सुमितचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय होतं. त्यांच्या मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वनिता तिच्या नवऱ्याचा साथी असा उल्लेख सोशल मीडियावर करत असते. यानंतर एप्रिल महिन्यामध्ये अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम लग्नबंधनात अडकले. संकेत सुपर्णाच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. संकेत आणि सुपर्णाला मंदिरामध्ये लग्न करायचं होतं आणि तसंच लोकेशन त्यांनी लग्नासाठी निवडलं. लग्नाचा त्यांचा लुक फारच सुंदर होता. संकेत सुपर्णाच्या लग्नामध्ये त्यांच्या कलाकार मित्रांनी सुद्धा बरीच धमाल केली. 22 एप्रिल 2023 रोजी हे दोघं जण लग्नबंधनात अडकले. 24 मे 2023 रोजी महाराष्ट्राचा लाडका दत्तू लग्नबंधनात अडकला. दत्तू म्हणजेच अभिनेता दत्ता मोरे याने 23 मे 2023 रोजी स्वाती गुनागेशी लग्न केलं. स्वाती डॉक्टर आहे. दत्तूने अगदी साधेपणाने लग्न केलं. पण दत्तूचं लग्न सगळ्यांसाठी सरप्राईज ठरलं. दत्तूचं प्री वेडिंग शूट सुद्धा चर्चेमध्ये राहिलं. यानंतर मराठी सिनेसृष्टीतला मच अवेटेड लग्न सोहळा पार पडला. अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांनी लग्न केलं. 18 नोव्हेंबर 2023 रोजी अमृता प्रसादचं लग्न झालं. अमृताच्या लग्नाची त्यांचे चाहते खूपच वाट पाहत होते. मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचे त्यांचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अमृता प्रसादच्या लग्नामध्ये त्यांच्या कलाकार मित्रांची धमाल पाहायला मिळाली. अमृता प्रसादचा लग्न सोहळा तुम्ही राजश्री मराठीवर एक्सक्लुझिव्ह पाहू शकता. 6 डिसेंबर 2023 ला अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकले. पियुष आणि सुरुचीचं लग्न खूपच सरप्राइझिंग होतं. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या लग्नाला त्यांच्या कलाकार मित्रांनी आवर्जून हजेरी लावली होती. अंजली मालिकेच्या सेटवर पियुष आणि सुरुचीची ओळख झाली होती. त्यानंतर ते 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 3 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 15 डिसेंबर 2023 रोजी अभिनेता ध्रुव दातार याने अक्षदा तिखे बरोबर लग्न केलं. ध्रुवचं लग्न प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरलं. 21 डिसेंबरला प्रेक्षकांचे लाडके लिटिल चॅम्प्स लग्नबंधनात अडकले. गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी चिपळूणमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा पारंपरिक आणि सुंदर अंदाज चर्चेमध्ये राहिला. यानंतर मराठी सिनेसृष्टीमध्ये एकाच दिवशी 2 लग्न सोहळे पार पडले. 25 डिसेंबरला अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांनी लग्न केलं. तसंच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने गायक आशिष कुलकर्णी बरोबर लग्न केलं. हे दोन्हीही लग्न सोहळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत राहिले. तर 2023 मध्ये लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या सगळ्या कलाकारांचं राजश्री मराठीकडनं पुन्हा एकदा अभिनंदन. यातील कोणतं कपल तुमचं आवडतंय ते कमेंट करून नक्की सांगा. राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडनं हॅपी न्यू इयर.